जगदंबे माता. राधा, काय झालं? रडतेस का? काल पण रडत होतीस, आज पण रडतेस. काय झालं? कंटाळा आलाय सगळ्याचा. कुठेही गेलो तरी लोक वाईट नजरेनेच बघतात. अगं पण काय घडलं ते तर सांगशील? आज कामावर त्या साहेबांनी माझा हात धरला. चल, आपण इथून लांब जाऊ. कुठेही गेलं तरी माणसाची नजर नाही बदलणार. हे सगळं सहन तर करावंच लागणार आहे. तुम्ही औषध घेतलं का? मी घेऊन येते. दादा, ₹170. 170. 100 रुपयात काय बसेल? तेवढेच द्यायचे. हां. सर, तुमचं पाकिट. तिथेच पडलं होतं. हां. थँक्यू. हॅलो. आणि मी तुमच्याशी थोडं बोलू शकतो? हां. सॉरी, पण मी तुमचं बोलणं ऐकलं. म्हणजे तुमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तुम्ही औषधं कमी घेतलीत हेही मी पाहिलं. या पाकिटात एवढे पैसे आहेत की कदाचित तुमचं बरंच काम झालं असतं. पण तुम्ही माझं पाकिट परत दिलं. हा प्रामाणिकपणा खूप रेअर आहे. थँक्यू. मी तुम्हाला थोडे पैसे. नाही नाही सर, म्हणजे पैशांची गरज आहे मला, पण कष्टाच्या. हे नको मला. ओके, आय लाईक दॅट. काय करता आपण? कामाच्या शोधात आहे सर. ओह, शिक्षण किती झाले? B.Com. ओके. शिवम, हां दादा. आपण परवा जे इंटरव्ह्यूज घेतले त्यामध्ये सगळ्या जागा भरल्यात? नाही दादा, एक सुपरवायझरची जागा अजून भरायची बाकी आहे. ओके. सॉरी, आपलं नाव काय? राधा. राधा, तुम्ही एक काम करा. माझं व्हिजिटिंग कार्ड तुम्हाला देतो आहे. हे घ्या, हे माझं कार्ड. मला कॉन्टॅक्ट करा. जर सगळ्या गोष्टी जुळून आल्या तर कदाचित तुमच्या नोकरीची सोय होईल आणि राहण्याची सुद्धा. चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू. चल. दादा, मी त्यांना सांगून टाकलं की ही डील होऊ शकत नाही. का रे? दादा, तूच सांगतोस ना की बिझनेसमध्ये पैशापेक्षा इथिक्स जास्त महत्त्वाचे असतात. दॅट्स गुड.
सर ये ना. सर वर्मा ग्रुपची ऑर्डर एक दिवस आधीच पूर्ण झाली आहे. डिस्पॅच लेटरवर तुमची सही हवी आहे. आणि ललवानी ग्रुपचं जे ऑर्डर आहेत ते पण सुरू झाले. हां नाही मी सही करेनच. तुला एक सांगायचं होतं राधा. हां सर. राधा, गेल्या वर्षभरात तुझ्या प्रामाणिकपणे ज्या सचोटीने कंपनीसाठी काम केलंस त्याचा कंपनीला खरंच खूप फायदा झाला आहे. आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू सर. आणि त्याचं एक छोटंसं रिवॉर्ड म्हणून तुला एक सरप्राईज देतोय आम्ही. काय सर? उद्या 8 मार्चला महिला दिनी आम्ही तुला सेक्शन मॅनेजर म्हणून प्रमोट करतोय. थँक्यू सर. गुड गोईंग. ताई, तुझं मनापासून अभिनंदन. तू ज्या पद्धतीने काम केलंस ते आम्हा तरुण पिढीसाठी खरंच आदर्श आहे. थँक्यू व्हेरी मच सर. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर. सर प्लीज पेपर साईन करा. शुअर. हनुमंतराव, जी मालक. आमच्या आयुष्यात एकाच गोष्टीचं दुकान आहे. कंच मालक. रामभाऊच्या आयुष्यात असं कधी घडलं नव्हतं. रामभाऊने एखादा डाव मांडला आणि तो इसकटला असं कधी झालंच नव्हतं. ही राधी आमच्या आयुष्यात आली आणि आमच्या हातावर तुरी देऊन निघून गेली. पण आज ना उद्या तिला मिळवल्याशिवाय ह्यो रामभाऊ वाटलावे गप्प बसणार नाही. मालक, त्यांच्या घराची जमिनीची कागदपत्र आता आपल्याकडेच आहे. लय बेस. हनुमंतराव, जी मालक. या बसा. वा 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 हनुमंतराव, काय आठवण करून दिली. आता लगोलग एक काम करायचं. हा मालक. असंच गावच्या तलाठ्याकडे जायचं. आज त्याला हाताशी धरायचा, त्याचा हात चांगलं ओलं करायचं आणि जमिनीची आणि घराची कागदपत्र आपल्या नावावर करून घ्यायची. मालक. मालक. राधे, तू माझ्या आयुष्यातनं एकटी गेलीस, पण आता तुझ्या सगळ्या घरादाराची वाट लावल्याशिवाय गप्प बसणार नाही. नावाचा रामभाऊ वाट लावे म्हणतात मला. ओम दाम दीक्षान देहि माई. ओम दाम दीक्षान देहि माई. माई, कोणी आहे का घरात? साधू बाय दारात. आई, अगं आई, हे बघ कोणीतरी साधू महाराज आलेत. आले आले. कोण आलाय का? साधू महाराज. अगं बाई, तुम्ही भविष्यवाला. ओळखला पण काय अवतार करून घेतलाय तुम्ही? साक्षात्कार माई. काय? मी पण तुम्हाला आधी ओळखलंच नव्हतं. दत्तगुरूंचा साक्षात्कार. हिमालयात गेलो, व तपश्चर्या केली. दत्तगुरूंनी आदेश दिला, भटकंती कर, लोककल्याण कर. म्हणून तुझ्या दारी आलो माई. माई, हा गंगा आईचा प्रसाद घे माई. हे तुला पण घे बाई. खा माई, खा. काळजी करू नका माई. तुझ्या घरातून विकार, मोह आणि ही माया, ही सगळी कायमची नष्ट होणार आहे. खा माई, खा. आई, आई, मला असं गरगरल्यासारखं वाटतंय ग. मला पण कसं तरी मळमळासारखं गरगरल्यासारखं वाटतंय ग. काही कळत नाही ग. आई, आई ग, आई ग. आई, आई.
काय हे काय दारात का पडल्यात म्हणायची हनुमंता? अरे काय घडलंय? हौसावणी अहो काय आहे? नेमकं झोपल्यात म्हणायचं, मेल्यात म्हणायचं का भर दिवस पेल्यात म्हणायचं? ए ए हौसा वहिनी, ए बाई, आईला झोपल्यात का झोपेची नाटकं करतात? ए उठा! आई आई इथे का शुद्ध येत आहे का? नाही माझ्या सगळं ध्यानात यायला लागलंय. हा 4 वाजताला तुम्हाला निरोप धाडलाय तरी सुद्धा तुम्ही माझ्या पैशाची तजवीज केली नाही. लक्षात ठेवा, ही नाटकं माझ्यापाशी चालायची नाहीत. आता मातूर मी थांबणार नाही. मी दिलेलं सारं पैसे याचा सहित मला परत पाहिजेत, नाही तर आत्ताच्या आत्ता हे घर खाली करायचं. कळलं? ऐका, डोकं ताळ्यावर. हा किसनराव आठवतात का? हा मग त्यांनी जमिनीची आणि घराची कागदपत्र आमच्या नावावर करून दिलेली आहेत आणि त्याची मुदत आता संपलेली आहे. थांबा थांबा राव भाऊ, थांबा. आमचे सगळे दागदागिने घ्या, पण आमचं घर तरी सोडा. हलके हलके दागिने. आई हलके आई आपले दागिने चोरीला गेलेत. मला वाटतं ते साधूने चोरलेत. अगं आई, आपण पूर्णपणे लुटले गेलो ग. आपण पूर्णपणे लुटले गेलो. नाही चांगलं ओळखलंय तुम्हाला. हनुमंता, जे मालक काढ बाबा बाहेर असणे. काढा रे हसली बाहेर. नाही आम्हाला घरातून आई. बाहेर चला चला. आई आई नाही सोडा. आई लालबा, मार बाबा घराला ताळा. असं